विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भाग 3 राज्यशास्त्र विषयाचा पेपर क्रमांक 15 तुलनात्मक शासन या पेपरमधील एक अभ्यासक्रमानुसारचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ब्रिटनची पार्लमेंट, तिची रचना या बाबतीमध्ये आपण आजच्या तासामध्ये माहिती घेणार आहोत. आज आपण ब्रिटन ही एक लोकशाहीची जननी समजली जाते आणि ब्रिटन या देशामध्ये संसदीय लोकशाहीच्या पहिल्यांदा सुरुवात झाली. या ब्रिटनच्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला पार्लमेंटमध्ये असं म्हणतात. त्या पार्लमेंटची 2 सभागृह आहेत. त्यापैकी त्याच्या वरिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ लॉर्ड्स तर कनिष्ठ सभागृहाला हाऊस ऑफ कॉमन्स असं म्हणतात. या दोन्ही सभागृहाची रचना ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूयात पहिल्या स्लाइडवरती आपण या ब्रिटनच्या पार्लमेंटच्या रचनेचं स्वरूप जे आहे ते द्विसदनात्मक अशा स्वरूपाचं आहे. द्विसदनात्मक या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या पार्लमेंटला 2 सभागृह आहेत. जसं की मी आता सांगितलं की हाऊस ऑफ कॉमन्स हे त्याचं कनिष्ठ सभागृह आहे दर्जाच्या बाबतीमध्ये आणि अधिकाराच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ सभागृह आहे, आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स हे वरिष्ठ सभागृह आहे, मात्र ते अधिकाराच्या बाबतीमध्ये हाऊस ऑफ कॉमन्सपेक्षा कमी सभागृह आहे. आपण या स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकतो की इथं जे चित्र दिसतंय ते ब्रिटनच्या पार्लमेंटचं चित्र बाह्य स्वरूपाचं असं आहे. ब्रिटनच्या पार्लमेंटचं मुख्यालय हे ब्रिटनची राजधानी लंडन इथं आहे. त्याला युकेची पार्लमेंट असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण हे पहिल्या स्लाइडच्या माध्यमातून ब्रिटनच्या जे द्विसदन आहेत त्या द्विसदन ही संसदेचा भाग आहेत, पार्लमेंटचा भाग आहेत आणि त्याचं हे बाह्य स्वरूप आहे. बघूयात पुढच्या स्लाइडवरती आपण ही सभागृह कशी आहेत ती. आपण जे वरिष्ठ सभागृह पाहतोय हाऊस ऑफ लॉर्ड्स त्याची रचना आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहू शकतो की तिथं त्याची जी रचना आहे त्यातले सभासद जिथं बसून कामकाज करतात त्याचं अंतर्गत स्वरूप हे आपण या पहिल्या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांसाठी प्रदर्शित केलेलं आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स या वरिष्ठ सभागृहाचे जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती सुद्धा आपण या निमित्तानं पाहू शकतो. समोर तिथं सभापतीचं आसन असतं, त्याच्या सभापतींच्या उजव्या हाताला हे सरकारचे प्रतिनिधी बसलेले असतात, तर डाव्या हाताला हे विरोधी पक्षाचे प्रतिनिधी बसलेले असतात आणि त्यांच्या पक्षाच्या रचनेनुसार त्यांना सरकारच्या बाजूला त्या सरकारला पाठिंबा देणारे पक्ष असतात, तर विरोधी पक्षाच्या बाजूला विरोधी पक्षामधले सदस्य असतात. अशा पद्धतीनं हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाची रचना असते. कनिष्ठ सभागृहाची रचना सुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, परंतु स्वरूप मात्र हाऊस ऑफ लॉर्ड्स सारखंच आहे. इथं सुद्धा सभागृहाच्या शिरोभागी सभागृहाचे सभापती यांचं बसण्याचं आसन असतं. तिथं सुद्धा सभापतींच्या उजव्या हाताला पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ अर्थातच सत्ताधारी पक्ष त्यांच्या बाजूला बसलेला असतो. सर्वप्रथम सरकार, त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य, त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे सदस्य आणि सभापतींच्या डाव्या बाजूला विरोधी पक्ष नेता आणि सरकारच्या पेक्षा विरोधी पक्षामध्ये असलेले सदस्य. त्याच्यामध्ये सुद्धा सिटिंग अरेंजमेंट अशा पद्धतीची असते की सर्वाधिक जागा मिळवलेले जे विरोधी पक्षातले पक्ष असतात त्यांना विरोधी पक्ष नेत्यांच्या आसपासची आसन व्यवस्था असते. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही सभागृहाची अंतर्गत रचना या स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकतो, समजून घेऊ शकतो. तर पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण त्याची रचना जी आहे, रचनेमध्ये इंग्लिशमध्ये रचनेला कंपोजिशन असं म्हटलं जातं सभागृहाच्या बाबतीमध्ये. याच्यामध्ये साधारणतः अशी बाब अनुचित असते किंवा अभिप्रेत असते की रचना म्हणजे त्याचा एक बहुमती आराखडा नाही, तर रचना म्हणजे त्यातली जी एकूण सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या किती असते, ती कशी निर्धारित केली जाते आणि आता किती आहे, आणि त्याचबरोबर त्या सभासदांची निवड ही कशा पद्धतीने होते या बाबी कुठल्याही सभागृहाच्या रचनेच्या बाबतीमध्ये राज्यशास्त्र परिभाषेमध्ये अभिप्रेत आहेत. रचना या शब्दाचा अर्थ त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्या, त्यांची निवड प्रक्रिया याच्या बाबतीमध्ये आहे. तर सर्वप्रथम पाहूयात आपण की ब्रिटनच्या संसदेची 2 सभागृह आहेत त्या 2 सभागृहापैकी हाऊस ऑफ लॉर्डची रचना. आता त्याचा दर्जा जो आहे ते वरिष्ठांचं सभागृह असं म्हटलं जातं. हाऊस ऑफ लॉर्ड्स यातले जे सदस्य आहेत ते सदस्य ब्रिटनमध्ये लोकशाही शासन प्रकार सुरू होण्याच्या पूर्वी राजेशाही होती आणि त्या राजेशाहीमध्ये वेगवेगळ्या जागीरदार आणि संस्थानं होती आणि त्यातले जे वंशज आहेत त्या वंशजांना इथं एक प्रतिनिधित्व दिलं जातं. एका राजघराण्यातील वंश परंपरेनुसार एका व्यक्तीला इथं
या हाऊस ऑफ लॉर्डचा सभासद करून घेतलं जातं. अशा पद्धतीनं त्याचबरोबर इथं हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये माजी पंतप्रधान, हाऊस ऑफ कॉमन्सचे माजी सभापती, त्याचबरोबर ब्रिटनच्या राजानं किंवा राणीनं गौरव म्हणून विशेष नागरी पुरस्कार जे दिलेले असतात ब्रिटनमध्ये, त्याचे अधिकारी पुरुष हे सुद्धा याचा सदस्य असतात. अशा पद्धतीनं इथं जे सदस्य आहेत ते जनतेतून निवडले जात नाहीत, तर जुनी राजघराणी आहेत त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्यातून ही सदस्य संख्या निवडली जाते. त्याचबरोबर आताच मी सांगितल्या पद्धतीनं की हाऊस ऑफ कॉमन्सचे माजी सभापती जर पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून आले नाहीत किंवा त्यांनी निवडणूक लढवली नाही तर या सभागृहाचे सदस्य होतात. एका वेळी दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्याचबरोबर माजी पंतप्रधान जर नंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये जर निवडून आले नाही तर त्यांना हाऊस ऑफ लॉर्ड्सचं सन्माननीय सभासदत्व दिलं जातं. असं हे सगळं मिळून त्याचबरोबर इथं ब्रिटनमध्ये ख्रिश्चन धर्म हा एक सर्वात जास्त प्रभावी धर्म समजला जातो. त्या धर्माची ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये काही अधिकार मंडळ आहेत. त्याला त्यांच्या अधिकार मंडळाच्या प्रमुखांना पोप असं म्हणतात. तर त्या पोपचे सुद्धा काही प्रतिनिधी प्रत्येक अधिकार मंडळातून एक अशा पद्धतीचा तिथं समाविष्ट केलेला असतो. अशा पद्धतीची ही एक रचना, सदस्यांचे प्रकार इथं साधारणपणे आपल्याला समाविष्ट असलेले दिसतात. या सर्वांची मिळून सदस्य संख्या आपण स्लाइडमध्ये पाहू शकताय की ती मे 2021च्या संदर्भानुसार 790 इतकी होती आणि यांची निवड पद्धत ही रक्तसंबंधावर आधारित वंश परंपरेनं होते. हाऊस ऑफ लॉर्ड्स असं का म्हटलं जातं? लॉर्ड्स या शब्दाचा मराठीतला अर्थ आहे श्रीमंत असणं. तर राजी रजवाडे त्यांचे वंशज हे संपत्तीनं अधिकारानं पूर्वपार कालखंडापासून सत्ता उपभोगत आलेले आहेत. संपत्तीचे ते मोठे मालक आहेत. त्या अर्थाने ते श्रीमंत आहेत. त्याच्यामुळे या सभागृहाचं नाव ठेवताना सुद्धा लॉर्ड्स असं ठेवलेलं आहे. तर त्या सभागृहाच्या नावाचा आणि त्या सभागृहामध्ये असलेल्या सदस्यांच्या प्रकाराचा सुद्धा एक सहसंबंध तार्किकदृष्ट्या आपल्याला इथं अभ्यासायला मिळतो. तर ही आहे हाऊस ऑफ लॉर्डची रचना. आणि पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहूयात की हाऊस ऑफ लॉर्डच्या रचनेमध्ये दुसरा महत्वाचा भाग असतो की या सभागृहातील सदस्य किंवा या सभागृहाचा कालावधी किती आहे, हा रचनेच्या भागापैकी एक आहे. तर हाऊस ऑफ लॉर्ड्स हे पूर्णतः कधीच विसर्जित होत नाही. ते सभागृह कायमस्वरूपी सभागृह आहे की ज्या पद्धतीने आपल्याकडे ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, विधानसभा यांच्या प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होतात, त्या पद्धतीने हाऊस ऑफ लॉर्डच्या अशा प्रत्येक पर्टिक्युलरली 5, 6, 3 वर्षाला कुठल्या निवडणुका होत नाहीत. या सभागृहातले सदस्य जे असतात त्यांच्या सदस्यांचा कालावधी मात्र, सदस्यत्वाचा कालावधी मात्र ठरलेला आहे. परंतु ऍट अ टाइम सर्वच्या सर्व सभागृहातील सदस्य हे सेवानिवृत्त झाले किंवा विसर्जित झाले असा प्रकार हाऊस ऑफ लॉर्डच्या बाबतीमध्ये नसतो. ते कायमस्वरूपी सभागृह आहे. फक्त तिथं होतं काय की ज्यांची नियुक्ती अशा या हाऊस ऑफ लॉर्डचा सन्माननीय सदस्य म्हणून झालेली आहे त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून 15 वर्षापर्यंत या सभागृहाचा सदस्य राहता येतं. ते जर राजे रजवाड्याचे प्रतिनिधी असतील तर 15 वर्षानंतर त्या प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची पुढची पिढी तिथं नियुक्त केली जाते. त्याचबरोबर धर्मदाय संस्थांमधून ख्रिश्चन समुदायाच्या चर्चच्या पोप म्हणून जे नियुक्त झालेले असतात त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून 15 वर्षपर्यंत ते सभागृहाचे सदस्य राहू शकतात. नंतर मात्र त्यांचे उत्तराधिकारी जे असतील त्याचा सदस्य होतात. त्याचबरोबर माजी पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा अधिकतम कालावधी हा 15 वर्षाचा असतो. 15 वर्षाच्या पूर्वी ते राजीनामा देऊ शकतात, स्वतःचा पदत्याग करू शकतात. अशा अधिकतम 15 वर्षापेक्षा कोणी जास्त पदावर राहणार नाही. आताचे जे तिथले या सभागृहाचे सभापती त्यांचं आपण चित्र या माध्यमातून पाहू शकतो. त्यांचं नाव आहे लॉर्ड मॅकफॉल ऑल्किथ. अशा पद्धतीचे ह्या सभागृहाचा कालावधी आणि त्याच्या बाबतीचा याला कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलं जातं. या कारणाने म्हटलं जातं की यातले सर्वचे सर्व सदस्य कधीही सेवानिवृत्त होत नाहीत किंवा पदत्याग करत नाहीत. त्याच्यामुळे या सभागृहाला कायमस्वरूपी सभागृह असं म्हटलं जातं. बघूयात आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून हाऊस ऑफ कॉमन्सची रचना. हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं द्योतक आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सची रचना ही जगाच्याच एकत्रित राजकीय व्यवस्थेला दिशा देणारी आहे. कारण जगामध्ये बलसामर्थ्याच्या जोरावरती राज्यकर्ते होण्याची प्रथा रूढ होती. याला जनसंमतीच्या आधारे खऱ्या अर्थाने सत्तेचा केंद्रबिंदू ठरवण्याचं काम ज्या सभागृहाच्या रचनेच्या आणि कार्याच्या पद्धतीमुळे झालं ते हाऊस ऑफ कॉमन्स आहे. ब्रिटनच्या राज्यव्यवस्थेचं व्यवच्छेदक असं लक्षण काय असेल
तिथं हाऊस ऑफ कॉमनची रचना आणि त्या रचनेच्या तरतुदीमुळं तिथं सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिनिधींना प्राप्त होणारे अधिकार, यामुळे हाऊस ऑफ कॉमनची रचना अत्यंत महत्वाची आहे. आता हाऊस ऑफ कॉमन्स याला सामान्य गृह असं म्हटलं जातं मराठीमध्ये. हाऊस ऑफ कॉमन्स हे यातली जे सदस्य निवड प्रक्रिया आहे ती भौगोलिक मतदारसंघावर आधारित एक मतदारसंघ एक प्रतिनिधी या तत्वानुसार निवड केली जाते. यातले जे सदस्य आहेत ते देशाचे जे मतदार आहेत त्या मतदारांकडून प्रत्यक्षपणे निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. त्याच्यामुळे हे जनसामान्यांचं सभागृह असल्या कारणानं याला कॉमन्स हा शब्दप्रयोग केलेला आहे. जसं आपण हाऊस ऑफ लॉर्डच्या शब्दप्रयोगाचा आणि तिथं असलेल्या सभासदांच्या पार्श्वभूमीचा जसा सहसंबंध आहे तोच विचार आपण या बाबतीत सुद्धा करू शकतो. हाऊस ऑफ कॉमन्सचं नाव असण्यापाठीमागं ती सर्वसामान्य माणसाचे प्रतिनिधी. सर्वसामान्य म्हणजे का, तर तिथं मतदार असायला विशिष्ट अशा प्रकारच्या श्रीमंतीची आवश्यकता नाही, विशिष्ट अशा धर्माची आवश्यकता नाही. सर्वच्या सर्व माणसं ही तिथं निश्चित वयोमान पूर्ण केलं की मतदार होतात. त्याच्यामुळे ते कॉमन्स माणसाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह असल्यामुळं त्याला हाऊस ऑफ कॉमन्स असे म्हणतात. इथं एक अत्यंत महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेषत्व काय आहे ते रचनेमध्ये मी अंडरलाईन करून सांगितलंय की या सभागृहाला ब्रिटनचं कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ सामूहिकरित्या जबाबदार असतं. याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये त्याची एकूण सदस्य संख्या आपण पाहू शकतो स्लाइडवरती किती 650 आहे. 650चं जे बहुमत आहे त्या बहुमताचा आकडा होतो 326. 326 किंवा त्यापेक्षा जास्त जोपर्यंत तिथले सन्माननीय सदस्य हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या बाजूचे असतात तोपर्यंतच ते पदावरती आरूढ असतात किंवा पंतप्रधान किंवा कार्यकारी मंडळ म्हणून काम करू शकतात. या सभागृहाला ठराव संमत करून पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा, पदच्युत करण्याचा असलेला अधिकार, यामुळं हे सभागृह एक श्रेष्ठ सभागृह आहे. हे सभागृह लोकांच्या प्रतिनिधींचं सभागृह असल्या कारणानं खऱ्या अर्थाने लोकांच्या अधिकाराचा लोकशाहीला वापर करणारं सभागृह आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी आहे की ब्रिटनच्या प्रथा परंपरेनुसार आणि लोकशाहीच्या संकेत आणि नियमानुसार ब्रिटनच्या तिजोरीमध्ये, सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपयाची जर किंवा त्यांच्या चलनानुसारची जी कोणतीही वाढ करायची असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा त्याचा खर्च करायचा असेल त्याची पूर्वसंमती हाऊस ऑफ कॉमन्स कडून घ्यावी लागते. हाऊस ऑफ कॉमन्सनं संमती दिल्याशिवाय कुठलंही विनियोजन विधेयक अथवा कर संकलनाचं किंवा सरकारचं उत्पन्न वाढवण्याचं कुठलंही कायदा ब्रिटनचं सरकार करू शकत नाही. या आर्थिक अधिकाराच्या बाबतीमध्ये आणि कार्यकारी अधिकाराच्या बाबतीमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स यांच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपल्या पेपरचं टायटलच आहे की तुलनात्मक शासन आणि राजकारण. आणि तुलनात्मक म्हणजे की अधिकारानं या दोन सभागृहामध्ये नेमका फरक काय आहे. आता आपण मगाशी पाहिलं की 790 हे हाऊस ऑफ लॉर्डचे सभासद आहेत. 790 पैकी 600 जरी सरकारच्या विरोधात असलं तरी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला पदावर राहण्यात कुठलाही धोका नसतो. कारण का, त्या सभागृहाला सामूहिकरित्या पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जबाबदारच नसतात. त्याच्यामुळं हाऊस ऑफ कॉमन्स मधलं कुठलंही विधेयक हाऊस ऑफ कॉमन्सने फेटाळलं, अविश्वास ठराव मंजूर केला किंवा तर सरकार पदच्युत होतं. सरकारच्या असण्या नसण्याशी असलेला संबंध हा हाऊस ऑफ कॉमन्स आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून जे सांगत होतो हे सभागृह दर्जानं कनिष्ठ आहे पण अधिकारानं वरिष्ठ सभागृह आहे. खऱ्या अर्थाने लोकशाहीचं हा एक अत्यंत महत्वाचा मानबिंदू आहे, ते म्हणजे ब्रिटनच्या संसदेचं हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह. आता त्याच्यामध्ये ब्रिटनचा इतिहास पाहता ब्रिटनला 850 वर्षाची लोकशाही, संसदीय लोकशाहीची परंपरा आहे. याच्यामध्ये या सभागृहाच्या सदस्य संख्येमध्ये, रचनेमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये संख्यांमध्ये बदल होत आलेले आहेत. पण विद्यमान संख्या जर त्याची विचारात घ्यायची म्हटलं तर आता सध्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये एकूण सदस्य संख्या ही 650 इतकी आहे. आणि याबाबतची अधिकची माहिती आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून लक्षात घेऊयात की या सभागृहाचा कालावधी आहे की 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे काय की एकदा त्या सभागृहाची सार्वत्रिक निवडणूक झाली की तिथं असलेले सभासद हे जास्तीत जास्त 5 वर्षाकरता त्या सभागृहाचे सदस्य असतील.
जी कोणती 5 वर्ष पूर्ततेची समाप्तीची तारीख असेल तिथं सर्व निवडून आलेल्या खासदारांची किंवा त्या सभागृहाच्या सदस्यांची पदच्युती होत असते. त्या पदाची त्यातून त्यांचा अधिकार संपुष्टात येत असतो ऍट ए टाइम सगळ्यांचा. याच्यामध्ये 2 बाबी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की जर काही सदस्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला, त्यांचा काही मृत्यू झाला किंवा कोणत्याही कारणाने हाऊस ऑफ कॉमनचा जर पद रिक्त झालं, तर तिथं जो पुन्हा नव्यानं निवडून येणारा जो हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असतो त्याला मात्र 5 वर्षे इतकी मुदत दिली जात नाही. त्याला फक्त निवडणूक लावतानाच ती अशी लावली जाते की त्याला पोटनिवडणूक असं समजलं जातं. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक निवडणूक आणि पोटनिवडणुकीतला फरक लक्षात घेणं या हाऊस ऑफ कॉमनच्या रचनेच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण का तर तो जो पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेला उमेदवार असेल, कुणी जर एकूण सभागृहाचा कामकाज पूर्ण होण्याच्या अगोदर 3 वर्ष राजीनामा दिला असेल, तर त्या पोटनिवडणुकीतून निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा उरलेल्या 3 वर्षासाठीच काय असेल, सभागृह सदस्य असेल. तो असं म्हणू शकणार नाही की मी आता 3 वर्षापूर्वी निवडून आलोय, तुम्ही सगळ्यांनी 5-5 वर्ष कार्यकाल उपभोगला, पदावर राहिलेत, मी राहणार, असं नाही. त्याची निवडणुकीची अधिसूचना पोटनिवडणूक या पद्धतीने काढली जाते आणि उर्वरित कालखंडासाठी तिथं त्या सदस्याला काम करावं लागतं आणि मग त्याचाही कार्यकाल ऍट ए टाइम हे 5 वर्षानंतर बरखास्त होतं सभागृह. आणि यात सुद्धा एक लोकशाहीचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की आधुनिक कालखंडामध्ये प्रत्यक्ष लोकशाही शक्य नाही, पण जनतेचा विश्वास सरकारवर आहे की नाही, आणि नसेल तर विश्वास असलेले पक्ष आणि त्यांची नेते ही सत्तेमध्ये येण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक 5 वर्षानंतर. कारण का लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असतं असं आपण लौकिक अर्थाने म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र ह्या जनतेचे प्रतिनिधी आणि त्यांचे नेते असंच देशाचा कारभार चालवताना किंवा कारभार करताना आपल्याला दिसतात. मग इथं जनता ही लोकशाहीमध्ये सार्वभौम असते, हे जे तत्व आहे ते कसं पाळलं जातं, त्याचं उत्तर आहे की सार्वत्रिक निवडणूक. आणि त्याच्यामुळं 5 वर्षानंतर हे सार्वत्रिक निवडणूक ह्या हाऊस ऑफ कॉमनची लागते. पंतप्रधान जरी असले, मंत्री जरी असले, तरी त्यांचा कार्यकाल हा हाऊस ऑफ कॉमनचा कार्यकाल संपला की ऑटोमॅटिक संपतो आणि नंतर मग त्यांना नव्याने निवडणुकीला सामोरं जावं लागतं. जनतेचा विश्वास संपादन केला, बहुमताचा आकडा त्यांच्या राजकीय पक्षाने पार केला, तरच त्यांना पुन्हा सत्तेमध्ये राहण्याची संधी असते. अशा पद्धतीने कालावधीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर पंतप्रधानाच्या विनंतीनुसार किंवा हाऊस ऑफ कॉमनच्या सभागृह सदस्यांनी जर ठराव केला की आपल्याला हे सभागृह बरखास्त करायचे, तर अशा पद्धतीने सुद्धा 5 वर्षच हे सभागृह चाललं पाहिजे असं मात्र नाही की ऍट ए टाइम तिथं सभागृहामध्ये ठराव आणून हे सभागृह त्याच सभागृह सदस्यांच्या बहुमताने 5 वर्षापूर्वी सुद्धा विसर्जित केलं जाऊ शकतं. या बाबतीमध्ये भारतामध्ये एक घटना घडली होती. भारतामध्ये ज्यावेळेस भारत हा सुद्धा ब्रिटनच्या संसदीय प्रथा परंपरेचा अवलंब केलेला एक देश आहे की लोकसभेचा 5 वर्ष कार्यकाल पूर्ण झालेला नव्हता, पण त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मतानुसार आणि भारतातल्या त्यावेळच्या लोकसभा सदस्यानुसार आम्हाला 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण न करताच हे सभागृह विसर्जित करायचे, अशा पद्धतीचा ठराव आला आणि सन 2004 साली अगदी 4.5 वर्षातच त्या कालखंडातल्या सरकारच्या विनंतीवरून त्या सभागृह सदस्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला नाही. याचं जे विश्लेषण आहे ते आपल्याला जो कालावधीचा दुसरा मुद्दा आहे की मुदतपूर्व हाऊस ऑफ कॉमनचे विसर्जन केले जाऊ शकते, त्याचं एक उदाहरण आहे. याचं कारण काय आहे की विशिष्ट कारणामुळे देशाचा मूड लक्षात घेणं, देशाचं जनमत लक्षात घेणं, सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल घेणं आणि नंतर देशाची धोरणं आखली जाणं, अशा पद्धतीचा एक व्यापक विचार मुदतपूर्व हाऊस विसर्जित करण्याच्या पाठीमागं तिथल्या तज्ञ लोकशाही विचारवंताचा आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. सध्याचे तिथले जे हाऊस ऑफ कॉमनचे सभापती म्हणून कार्यरत आहेत ते लिंडसे होले यांचं चित्र देखील आपण त्या सभागृहाच्या खुर्चीवरती आसनस्थ झाल्याचं आपण स्लाइडच्या माध्यमातून पाहू शकतो. पाहूयात पुढचा भाग की इथं मी पहिल्या स्लाइडच्या वेळेस तुम्हाला एक कॉमन पिक्चर असं डिस्प्ले केलं होतं की तिथं साधारणतः माणसं बसलेली असतात, परंतु ती माणसं पदाने कोण असतात, कुठं असतात आणि त्यातले ते सगळे खरं तर सरकारचे किंवा त्या सभागृहाचे सदस्य असतात, परंतु तिथं काही प्रोटोकॉल ठरलेले आहेत, काही संकेत ठरलेले आहेत. त्याला राजशिष्टाचार असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर
त्या क्रमानुसार विरोधी पक्षनेता ही एक कन्सेप्ट आहे. ते पद असले तरच त्या खुर्चीवर बसायचे. त्याच्यामध्ये पंतप्रधान ही एक कन्सेप्ट आहे. ते पद असेल तरच त्या खुर्चीवर बसायचे. त्याचबरोबर सामान्य सभासद असतील, या सगळ्यांची एक यादी आपण तिथं दिलेली आहे. त्याचबरोबर या सभागृहामध्ये जे कामकाज चालतंय त्याचं अवलोकन करण्यासाठी पत्रकार असतात. त्याचबरोबर सरकारचे विविध खात्याचे अधिकारी असतात विशेषतः. पण त्यांना सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभाग घेता येत नाही. पण ते जे काय चाललंय ते आपल्या डोळ्याने पाहू शकतात. त्यांना सुद्धा बसण्यासाठी, उभा राहण्यासाठी, कामकाज अवलोकन करण्यासाठी या सभागृहाचा विशेष असा भाग तिथं राखीव ठेवलेला असतो. तो सुद्धा कुठल्या बाजूला आहे, कसा आहे. त्याचबरोबर काही कायदेतज्ञ असतात. कायदेतज्ञ सुद्धा सभागृह सदस्यांच्या भावना विधेयकाच्या बाबतीतल्या समजून घेऊन ते विधेयक नंतर कोणाला अंतिमतः कायद्यात रूपांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून जे फेरबदल करावे लागतात याच्यासाठी ते ऐकण्यासाठी असावे लागतात. सभागृह सदस्यांच्या भावना ज्या असतात त्या प्राकृत भाषेमध्ये, ओघवत्या भाषेमध्ये, त्याचबरोबर जनसामान्यांचा इच्छेचा, आकांक्षेचा भाग म्हणून व्यक्त झालेले असतात. त्याला कायद्यातली शब्द रचना करत असताना, ग्रामरच्या भाषेमध्ये कायदा ठरवत असताना त्याला त्या कायदे विभागाच्या तज्ञ अशा प्रकारच्या लोकांच्या शब्द प्रयोगाची गरज असते. आणि हा शब्द प्रयोग त्यांना कुठल्या अर्थाने, कुठल्या उचित अर्थाने करायचा आहे हे समजून घेण्यासाठी सभागृहाच्या अगोदर भावना लक्षात आली पाहिजे. त्याच्यामुळे तिथं आपण 10 नंबरला पाहतोय की द बार या शब्दाचा अर्थ आहे की काही कायदे तज्ञ तिथल्या गॅलरीच्या आसपास असू शकतात. म्हणजे मला तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून असं सांगायचंय, दोन्ही सभागृहामध्ये, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स, इथं सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार सरकार आणि त्या सभागृहाचे सदस्य सोडून अन्य कोणालाच नाही. मात्र त्या सभागृहाचं अवलोकन करण्याचा अधिकार सभागृहाच्या सभापतींच्या परवानगीनुसार, पूर्व परवानगीनुसार वेगवेगळ्या शासकीय आस्थापनांमधील घटकांना, त्याचबरोबर पत्रकारांना, मीडिया बांधवांना आणि एवढंच नव्हे तर त्या देशातील नागरिकांना सुद्धा प्राप्त होतो. आणि त्यांची सुद्धा बसण्याची जी जागा आहे ती सभागृहाच्या रचनेमध्ये विशिष्ट असे पद्धतीनं राखीव ठेवलेली असते. ते दाखवणारा सगळा नकाशा आहे. पाहूयात आपण पुढे या सभागृहाच्या रचनेच्या बाबतीमध्ये, कामकाजाच्या बाबतीमध्ये, कार्यपद्धतीच्या बाबतीमध्ये आपण या संदर्भातली अधिक माहिती पुढच्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून घेऊयात. तुर्तास सर्वांना धन्यवाद.